अब रुक करते हैं बड़ी खबर की ओर। भिवंडी शहर व भिवंडी तालुका के साथ साथ ठाणे जिला के भूमिपुत्रों के न्याय हक के लिए श्री प्रमोद पवार द्वारा भूमिपुत्र एल्गार संगठन का भव्य उद्घाटन आज दिनांक 13 दिसंबर 2025 को भिवंडी तालुका के अंबाड़ी गांव यश श्री लॉन रिसोर्ट में बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भूमिपुत्र एल्गार संगठन के संस्थापक श्री प्रमोद जी पवार द्वारा पत्रकार परिषद का आयोजन किया गया। पत्रकारों से वार्तालाप करते हुए क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। प्रमोद भाऊने आपल्याला संघटना कशासाठी का काढावी लागली याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे। हा झेंडा बनवताना आम्ही सगळ्यांनी बसून जे आमचे प्रमुख सहकारी हे ठरवलं। यामध्ये जे खाली पोपटी रंग आहे, पोपटी झेंड्याची, हा पोपटाचा रंग आहे। पोपट नेहमी बोलतो, म्हणजे ज्यांना बोलता येत नाही त्यांना बोलायला ही संघटना शिकवणार आहे। शेतकऱ्याचा आपला कृषी प्रधान देश आहे, बरोबर आहे, समृद्धीचा आहे शेतकऱ्यांचे, बरोबर, पीक येतं ते हिरवं येतं। शेतकऱ्यांचा एक त्याच्यामध्ये उद्देश आहे की शेतकऱ्यांसाठी ही संघटना आहे। मधीच ते पांढरा रंग आहे, म्हणजे आम्ही जे संघटनेचं काम करू ते पारदर्शक असेल, स्वच्छ असेल, शांततेचं प्रतीक आहे ते। म्हणजे ही संघटना त्या प्रकारे अहिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने, महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मार्ग आहे त्या मार्गाने लढणारी। वरचा रंग आहे तो भगवा आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याचं प्रतीक आहे ते। त्याचबरोबर हा आपला महाराष्ट्र साधू संतांची परंपरा असणारा वारकरी संप्रदायांचा त्यांचाही भगवाच आहे। म्हणजे आपण साधू संतांची परंपरा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन ही संघटना चालवणार आहोत। त्याचबरोबर मधील जी मूठ आहे, तुम्हाला मुठीच्या बाजूला जो पाठीमागचा भाग दिसतो, सूर्य, उगवता सूर्य, म्हणजे समाजामध्ये ज्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे त्यांना प्रकाश देण्याचं काम ही संघटना करणार आहे। अंधारातून प्रकाशाकडे, ज्यांच्यावर अन्याय अत्याचार आहे ते दूर करण्याचं काम संघटना करणार आहे। मध्ये तुम्हाला हाताची मूठ दिसते, त्या मुठीतून असा संदेश जातो की कुठल्याही जातीला, अलग अलग बोटत वेगवेगळ्या जातीची लोक अलग राहिली तर वाद होऊ शकतात, पण ते एकत्र आली तर एक चांगली संघटना होऊ शकते। जे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई वेगवेगळे जाती धर्म असतील, कातकरी, कोळी, कुणबी, आगरी, या सगळ्याला एकत्र करण्याचं काम केलं। आणि दुसरी गोष्ट ती मजुराची मूठ आहे, एकतेची मूठ आहे, एकीची ताकद दाखवणारे चिन्ह येते। त्याचबरोबर बाजूला कणीस दाखवले। आपल्याकडे शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट येतं, परतीच्या पावसामुळे आलं, खूप आम्हाला दुःख झालं या वेळेस, परंतु आम्ही संघटना करण्याची वाट थोडे बघत होतो। आणि बघा, एकाही ते पक्षाने काढलं का, आंदोलन केलं का, शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळावी, करोडोचं नुकसान झालं, म्हणून हे शेतकऱ्यांचं प्रतीक आहे। शेतकऱ्यांसाठी आम्हाला काम करायचं, लढायचं असं दाखवतोय। त्याचबरोबर इथे एक पुस्तक दाखवलंय की अनेक विद्यार्थ्यांची आपल्याला संघटना बांधायची, विद्यार्थ्यांना सोबत घ्यायचंय। त्याचबरोबर इथे टोपी दाखवली, बघा, पदवीचं प्रतीक आहे, म्हणजे पदव्या घेतलेल्या आहेत अनेक लोकांनी, म्हणजे अनेक तरुणांना सोबत घेऊन, सुशिक्षित तरुणांना सोबत घेऊन संघटनेचं काम पुढे न्यायचं आहे आणि आपल्या देशाला, आपल्या राज्याला समृद्ध कसं करता येईल, गोरगरिबांवरचा अन्याय कसा दूर करता येईल, हे या झेंड्यातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजची पत्रकार परिषद आहे ही माझ्या आयुष्यातला आणि माझ्या जवळ सोबतचे सहकारी आहेत या सगळ्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे। मधल्या काळामध्ये गेले 2 महिने बऱ्याच चर्चा, बऱ्याच अफवा किंवा आमच्याबद्दलच्या सकारात्मक नकारात्मक गोष्टींवर लोकांनी चर्चेचा आनंद घेतला। अनेकांनी दुःख व्यक्त केलं, अनेकांनी खेद व्यक्त केला, अनेकांनी सहानुभूती दाखवली, अनेकांनी आनंद घेतला, आसुरी आनंद घेतला। प्रमोद पवारला श्रमजीवी संघटनेतून काढून टाकलंय, सुनील लोणेला काढून टाकलंय, नवनाथ भोईला काढून टाकलंय। तर मी तुम्हाला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की गेले 20-22 वर्ष मी श्रमजीवी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे किंवा माझ्या क्षमतेप्रमाणे जे काम होईल ते मी केले। सुनील लोणे माझे सहकारी, त्यांनी 28 वर्ष संघटनेत काम केले। मला सांगायला अभिमान वाटतो की माझी आजी स्वर्गीय सीताबाई पवार, त्यानंतर माझे वडील स्वर्गीय गुरुनाथ
पवार 2 महिन्यापूर्वीच माझ्या वडिलांचं 2-3 महिन्यापूर्वी निधन झालं. या दोघांनी संघटनेचं काम किंवा संघटनेत सभासत्व म्हणून केलं आणि मी त्यांची तिसरी पिढी ही संघटनेमध्ये सक्रिय सहभाग म्हणून कार्यकर्ता होतो. त्या संघटनेने आम्हाला घडवलं, आम्हाला लढायला शिकवलं. आदरणीय विवेक भाऊंनी आमच्यावर संघटनेचे संस्कार केले आणि त्यांनी आम्ही जे आज लढतो, बोलतो किंवा भांडतो याचं सर्व श्रेय माननीय विवेक भाऊ पंडित, माननीय विद्युताताई पंडित यांना जातं. कारण त्यांनी आम्हाला शून्यातून घडवलं, आम्हाला लढायला शिकवलं. पण तरीही आम्हाला हा निर्णय घ्यावा का लागला, तर पहिल्यांदा मी लोकांनी जी अफवा काही प्रसरवली, काही ठराविक लोकांनी, त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्याकडे माझा राजीनामा आहे, ज्याचं रिसिव्ड कॉपी आहे. मी पत्रकारांना ती कॉपी देतोय. 4 नोव्हेंबरला मी उसगावला माझा राजीनामा सुपूर्द केला. सुनील लोणे यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. नवनाथ गोयलनी राजीनामा केला. ते नवनाथ कुठल्या सध्या पदावर नव्हता. सुनील लोणेंनी स्वतः आपलं अंबाडीचं आंदोलनापूर्वी पद त्यागलं होतं. आम्ही संघटनेच्या विरोधात बंड नव्हतं केलेलं, आम्ही लोकांच्या प्रश्नावर उभे राहिलेलो, उतरलेलो. संघटनेला विरोध नव्हता केला. ज्या प्रश्नावर संघटना लढते त्याच प्रश्नावर आम्ही आंदोलन केलं. त्यामुळे वेगळा विरोध करायचा प्रश्न येत नाही. मान्य भाऊंचा आदर आम्हाला कालही होता, आजही आणि उद्याही राहील. या आंदोलनाची परवानगी मी माननीय भाऊंकडून घेतली नव्हती. यासाठी मी पत्रकार परिषदेमध्ये दिलगिरी व्यक्त देखील केली, मी बघितली असेल. त्यामुळे काही चुकीचं आम्ही केलं किंवा काही आमच्याकडनं चुकीचं झालं किंवा आमचा उद्देश वाईट होता असं कधीच नव्हता आणि ते कधीच सिद्ध झालं नाही. फक्त मी एवढंच सांगेन तुम्हाला की मी राजीनामा दिलेला आहे. कुठलीही हकालपट्टीची काढण्याची पोस्ट तुमच्या तरी मागण्यात आली नसेल किंवा माझ्या तरी मागण्यात आली नाही. मी राजीनामा दिल्यानंतर विनम्रपूर्व राजीनामा दिला आणि विनम्रपूर्व संघटनेच्या सगळ्या ग्रुपमधनं मी बाहेर पडलो आणि 22 वर्षाचा प्रवास संपवला. मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की आम्हाला ज्यांनी घडवलं त्या माननीय भाऊंचा आम्हाला कालही आदर होता, आजही आणि उद्याही राहील. आम्हाला ज्या वेदना झाल्यात, 22 वर्षाचा संघटनेचा प्रवास सोडताना, बाहेर पडताना आम्ही काय वेदना भोगल्या किंवा काय त्रास आम्हाला जाते आमच्यावर माहिती. सोपं नसतं इतकं. मला जेव्हापासून समज आली, जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मी संघटनेशिवाय दुसरा विचारच केला नाही. प्रमोद पवारांनी काही केलं तर लोक सांगायचे संघटनेने केलं. प्रमोद पवार संघटनेच आहे, तुम्हालाही माहिती. आणि माझ्या वडिलांच्या निधनानंतर 1च महिन्यामध्ये असा प्रसंग माझ्यावर यावा की असा वेळ माझ्यावर आणली गेली ठरवून. का तर काही लोकांना, भाऊची दिशाभूल करणाऱ्या लोकांना कदाचित त्या ठेकेदाराबरोबर त्यांना काही साठवलं त्यांचं असेल. कुणाच्या विरोधात नाही, कुणाच्या विरोधात नाही. आम्ही आमचा विनम्रपणे बाजूला झालो. मान्य भाऊंचा आदर असल्यामुळे आम्ही कोणाची वाद घालू शकत नाही, कोणाला काही बोलू शकत नाही. म्हणून आम्ही शांतपणे आमची ज्यांना गरज नाही किंवा आम्ही ज्यांना खटकतो त्यांच्यापासून लांब होण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही नम्रपणे बाहेर पडलो. हे सगळे मोबिलाईज होते, जमलेले होते, पण ते ऑर्गनाईज नव्हते आणि ते ऑर्गनाईज करण्याचं काम आम्ही करतोय. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्या जनतेच्या साक्षीने, सगळ्या पत्रकार मित्रांच्या माझ्या सगळ्या साक्षीने आपण आज एक घोषणा करतोय की भूमिपुत्र एल्गार संघटना नावाची संघटना आम्ही स्थापन केली आणि त्याची आज आम्ही अधिकृतरित्या घोषणा तुमच्या समोर करत आहेत. मला फक्त 1 मिनिट जर तुम्ही दिला तर आज आपण या संघटनेचा झेंडा, ध्वज तुमच्या समोर आम्ही अनावरित करतो. प्लीज ते घेऊन या. फोटो